सभापती महोदया, सन्माननीय सदस्य शिवाजीराव गर्जे यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो अहिल्यानगर जिल्ह्यातल्या वनमजुरांचा आहे। यामध्ये सन्माननीय सदस्य शिवाजीराव गर्जे यांची भावना त्या लोकांना न्याय मिळावा ह्याच उद्देशाने लक्षवेधी त्या ठिकाणी मांडलेली आहे। परंतु जी माहिती माझ्याकडे आली ती शिवाजीराव गर्जे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गोष्ट खरी आहे की त्यांनी औद्योगिक न्यायालयामध्ये न्याय मागला, औद्योगिक न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला। मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये त्यांनी अर्ज केला, त्यांनी सुद्धा त्यांच्याच बाजूने निर्णय दिला आणि त्याच्या निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने त्या ठिकाणी कारवाई केली आणि त्या मजुरापैकी 17 मजुरांना 31/1/96 रोजी त्या ठिकाणी नियमित करण्यात आले। 19 रोजंदारी मजुरांना शासन निर्णय 16/10/2012 नुसार नियमित केले। 2 मजुरांना शासन निर्णय 10/5/18 नुसार नियमित करण्यात आले। 14 मजुरांच्या विषयी न्यायालयाने त्यांना अपात्र ठरवले। सामाजिक वनीकरण विभागातील 27 रोजंदारी मजूर हे शासन सेवेत कायम होण्यास अपात्र ठरत असल्यामुळे त्यांना कायम करण्याचे फायदे देण्यात येणार नाहीत अशा प्रकारची बाब उच्च न्यायालयाच्या सुद्धा निदर्शनास आणून दिलेली। तथापि सभापती महोदया, एकूणच वन विभागानं 13,525 वनसेवकांची पदे तयार करण्याचा प्रस्ताव वित्त विभागास सादर केला होता। वित्त विभागाने तो प्रस्ताव स्थगित करण्याच्या सूचना दिल्या। म्हणजे इन शॉर्ट सभापती महोदया, एकूण सगळा प्रश्न अर्थकारणाशी जुळलेला आहे आणि म्हणून मी खालच्या सभागृहात यावरच्या सभागृहामध्ये असं म्हटलेलं आहे की कुठल्याही खात्यामध्ये, वन खात्यात कशाला, राज्य शासनामध्ये उद्याला 10-15 वर्ष जर लोक ठोक पगार, रोख पगार, टेम्पररी राहणार असतील तर त्यांच्या जीवनाचं वाटलंच झालं। आणि म्हणून सभापती महोदया, मी दोन्ही सभागृहामध्ये वक्तव्य केलेले आहे की वन विभागाची जी संपत्ती आहे, ज्याला फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र, यामध्ये 12,000 कोटी रुपयाची संपत्ती आहे, तिच्या अगेन्स्टमध्ये 6,000 कोटी कर्ज काढण्याचं निश्चित केलेलं आहे। आणि त्या माध्यमातून माझं स्वतःचं मत असं आहे की हा जो कालखंड वन मंत्री म्हणून माझा आहे त्याच्यात नंतर एकही कर्मचारी त्या ठिकाणी मजूर, ठोक पगार, रोख पगार, टेम्पररी या संज्ञेखाली राहू नये। बाब अशी आहे की वन खात्याची जबाबदारी अशी लोकांना जाणवत नाही। आज महाराष्ट्र राज्यामध्ये 21% वन विभागाची जागा आहे, ती 33% नेण्याचा केंद्र सरकारच्या सूचना आहेत। डोंगर हिरवेगार करावेत, रस्ते सप्तरंगी रंगाचे करावेत आणि सुगंधी करावेत आणि त्याकरता हे 6,000 कोटी येतील। त्याचा उपयोग या सर्व घटकांकरता, मजुरांना बेसिक DA अलाउन्सेस, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी, या सर्व बाबी त्यांच्या जीवनामध्ये लागू व्हाव्यात अशी माझी स्वतःची इच्छा आहे आणि त्या पद्धतीने मी त्या ठिकाणी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। निश्चितपणे लवकरात लवकर एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून 6,000 कोटी रुपये कर्ज घेऊन, शेवटी ही संपत्ती आहे, ही जर का उद्याला त्या वनाचं रक्षण करणाऱ्या लोकांच्या जीवनाकरता जर वापरली गेली नाही तर त्या संपत्तीचा अर्थ काय, हे मी वारंवार बोललेलो आहे। आणि म्हणून वनमजूर, वनपाल, RFO, DFO आणि वरिष्ठ अधिकारी यांची जीवनाची एकूण रूपरेखा ही शास्त्रीय पद्धतीने असावी। त्यांचे कार्यालय, त्यांचे निवासस्थानं, त्यांची मुलं बालांचं भवितव्य सुद्धा निश्चितपणे भविष्यकाळामध्ये त्यांना एक आधार वाटेल असं असावं, या अनुषंगाने त्या ठिकाणी प्रयत्न चालू होणार। आणि म्हणून शिवाजी गर्जे साहेबांनी जो
या ठिकाणी अहिल्यानगरमधल्या कर्मचाऱ्यांची व्यथा कथा सांगितली, त्या माध्यमातून याला गती निश्चितपणे मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.